काशी. अनेक आशीर्वाद. आमच्याबरोबर यात्रेला आलेल्या रुक्मिणबाईला वाखा झाला आणि आम्ही आमच्याकडनं पुष्कळ इलाज केले तरी फळ आलं नाही. रुक्मिणबाई परवा शिवरात्रीला आणि प्रदोषाच्या वेळी देवाच्या घरी गेली. काशी क्षेत्रात मरण येणं आणि गंगेत हाडं पडणं हे मोठं भाग्य रुक्मिणबाईला लाभलं. तुमचा पत्ता मरताना तिनं सांगितला आणि हे 2 कागद तुमच्याकडे धाडायला सांगितलं म्हणून पाठवले आहेत. योगायोगानं आमची तिची गाठ पडली, पण तिची सोबत फार वेळ लाभली नाही. तिच्यासारखी प्रेमळ आणि आम्हा म्हाताऱ्या कोताऱ्यांना सांभाळून नेणारी सोबतीन आम्हाला मिळाली होती, पण देवाला ते बघवलं नाही. ती तुमची कोण हे बरीक तिनं सांगितलं नाही, पण बहीण असेल. कारण तुमचं लगीन झालेलं बघून मग डोळे मिटले असते तर बरं झालं असतं असं ती मरायच्या आधी म्हणत होती. तुम्हाला तिच्या मरणाबद्दल दुःख होईल, पण या नेमानेमाच्या गोष्टी माणसाच्या हाती काय आहे मनाची समजूत घालून घेतली पाहिजे. गंगाबाई. या पत्रावर मी 2-3 दिवसामागली तारीख घातली. भाषा आणि अक्षर गंगाबाईचं दिसावं अशी खबरदारी घेतली आणि पोस्टाच्या छापावरून ते पत्र कुठून टाकलं हे उमगू नये म्हणून मी ते स्टेशनवर जाऊन मेल गाडीच्या डब्याच्या टपालपेटीत टाकलं. माझ्याकडून मी प्रयत्न केला. त्याला फळ येतं की तो निष्फळ ठरतो हे मला पाहायचं होतं, पण त्यावेळी तरी माझं मन खूप हलकं झालं हे मात्र खरं. आता दुसरा एक प्रयत्न असाच नजरेआड राहून मला करायचा होता. गौरीची गोष्ट मागं सांगितलीच आहे. ती रावजींना उत्तम जोडीदारीण होईल असं माझ्या मनानं घेतलं होतं आणि ती दोघं एकमेकांना दिसतील, एकत्र येतील असं काहीतरी मला करायचं होतं. काय करायचं हे मात्र मला सुचत नव्हतं. काहीतरी करायचं म्हणून मी गौरी ज्या अनाथ बालिकाश्रमात आश्रयास गेली होती तिथल्या व्यवस्थापकाच्या नावानं एक पत्र टाकलं. त्यात गौरीबद्दलची अपघातानंतरची परिस्थिती काय आहे ती कळल्यास समाधान वाटेल अशी विनंती केली. ती चौकशी करण्यात माझा कसलाही विशेष असा उद्देश नाही. तिचा क्षेम समाचार कळावा एवढा एकच उद्देश आहे असं मी लिहिलं. आठवड्यानं या पत्राचं उत्तरही आलं. या उत्तरानं माझ्या आशेवर विरजण पडल्यासारखं झालं. व्यवस्थापकांनी लिहिलेल्या पत्राचा आशय असा होता. गौरीवर ओढवलेल्या आपत्तीनं तिच्या मनावर बसलेला धक्का फारच जबरदस्त आहे. ती अतिशय उदास आणि बधिरल्यासारखी झाली आहे. आश्रमानं तिला लहानाची मोठी केल्यामुळं तिची काळजी पुढेही घेण्याची आश्रमाची सिद्धता आहे. तिच्यासाठी वैद्यकीय इलाज सर्व प्रकारचे केले, पण डॉक्टरांच्या मते तिला कसलाही शारीरिक विकार नसून तिच्या मनात उत्साह निर्माण झाल्यावर ती आपोआप सुधारेल. आपल्या आपत्तीचा तिला विसर पडेल आणि दुसऱ्या गोष्टीत तिचं मन गुंतून राहील अशी काहीतरी योजना करणं आवश्यक होतं. आश्रमाच्या आश्रयदात्या श्रीमती हरकुंवर यांना गौरीची हकीकत कळल्यावर त्यांनी तिला आपल्याकडं नेलं आहे. हरिद्वारकडं त्यांची खूप मोठी इस्टेट आहे आणि अनेक प्रकारच्या सार्वजनिक कार्यात त्या पुढाकार घेतात. गौरीला अशा एखाद्या कार्यात गुंतवून तिचं मन ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न त्या करणार आहेत. हरकुंवरबाई अत्यंत प्रेमळ आहेत आणि माणसाचं मन ओळखून त्याला रुचेल अशा कार्यासाठी त्याचा उपयोग करून घेण्याची हातोटी त्यांना आहे. त्यामुळं गौरी त्यांच्या आश्रयाला गेली हे चांगलंच झालं असं समाधान वाटतं. नुकत्याच आलेल्या त्यांच्या पत्रात गौरीचा क्षेम समाचार आहे आणि तिची मनोवृत्ती हळूहळू निवळू लागल्याचंही त्यांनी लिहिलं आहे. हरकुंवरबाई या 4-6 महिन्यात परदेशच्या सफरीवर जाणार असून गौरीची सुधारणा समाधानकारक झाल्यास तिला आपली सोबतीण म्हणून नेण्याचा त्यांचा इरादाही त्यांनी कळवला आहे. तूर्त तरी गौरीबद्दलची चिंता दूर झाली आहे. रावजी गौरींना एकत्र आणण्याची माझी आशा या उत्तरानं दुरावली आणि माझी थोडी निराशा झाली. तरी गौरीला एक उत्तम आश्रयदाती लाभली याचं मला समाधान वाटलं. कुणीकडून तरी तिचा जन्म सुखाचा व्हावा असं मला वाटत होतं आणि आपण योजण्यापेक्षा निराळ्या प्रकारानं तिचं अधिक कल्याण झालं तर ते उत्तमच अशी मी मनाची समजूत घालून गौरीचा विषय मनातून बाजूला सारला. पण रावजींना पत्र लिहिण्याचा जो खटाटोप मी केला त्याचं काय हा प्रश्न माझ्या मनात अधिकाधिक उचल खाऊ लागला. आता तरी ते अनुरूप जोडीदारी मिळवून सुखी होण्याचा प्रयत्न करतील का की त्यांची संन्यस्त वृत्तीच बळावेल. योग्य अशी पत्नी त्यांना मिळणं सहज शक्य आहे आणि तशी कोणी आली तरी तिचा स्वीकार करण्याची उत्सुकता त्यांनी दाखवलीच नाही तर. असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात धुडगूस माजवू लागले. विचारांच्या भोवऱ्यात गिरक्या घेऊन मन थकलं की ते दैवावर भिस्त ठेवून मोकळं व्हायचा प्रयत्न करतं. माझं तरी तसं झालं.
योगायोग असेल त्याप्रमाणे गोष्टी घडतात. आपल्या हातून होईल तेवढं आपण केलं आहे. पुढं काय घडेल ते पाहायचं एवढंच आपल्याकडं आहे, अशी मनाची समजूत घालून मी माझ्या कामात अधिकाधिक गुंतून राहायचा प्रयत्न करू लागले. आशा विश्वासची आई आणि प्रपंच वस्तू भांडाराची व्यवस्थापक या 2 जबाबदाऱ्या मला गुंतवून ठेवायला पुरेशा होत्या. वारुताई आल्यापासून माझी राबणूक कमी झाली तशी वाढलीही, कारण इतके दिवस खाद्यपदार्थांचा पुरवठा करणं एवढंच काम होतं. त्यात आता शोभेच्या वस्तूंची आणि लोकरीच्या वस्तूंची भर पडू लागली. वारुताई या गोष्टी बनवण्यात कुशल असल्यामुळं ही कामं आम्हाला येऊन चिकटली. या कामामुळं आमचा वस्तुसंग्रह महिला वर्गात लोकप्रिय झाला. त्याचा खूप बोलबाला होऊ लागला. पण थोरामोठ्यांच्या बायका जशा आमच्या चाहत्या वाढू लागल्या तसाच आमचा हेवादावाही मूळ धरू लागला. असं हळूहळू आम्हाला दिसून येऊ लागलं. शिकल्या सवरलेल्या आणि सर्व बाजूंनी संपन्न असलेल्या बायकांचं मन प्रतिष्ठेसाठी किती हपापलेलं असतं, त्यांच्या आपापसातल्या मत्सराची झळ इतर बायकांना कशी भोवते याचं प्रत्यंतर आम्हाला आलं. संक्रांतीच्या सणाचीच गोष्ट सांगते, म्हणजे समजेल तुम्हाला मी काय म्हणते ते. नंदनगाव भगिनी मंडळानं संक्रांतीनिमित्त हलव्याचं प्रदर्शन भरवण्याचं ठरवलं. स्थानिक बायकांप्रमाणे परगावच्या स्त्रियांनीही हलवा आणि हलव्याचे पदार्थ पाठवावे अशा जाहिराती दिल्या. त्याचवेळी सराफीनबाईंनी आपल्या नव्या जावयाला संक्रांतीचा सण करायचं ठरवलं आणि त्यासाठी परोपरीचा हलवा, हलव्याचा 5 पदरी हार, हलव्याची पोची, अंगठ्या असले काही जिन्नस बनवून द्यायला सांगितले. वारुताईला सराफीनबाईंसाठी करायचेच आहेत जिन्नस, तर त्यांचा आणखी एक संच करून तो प्रदर्शनात का ठेवू नये. तिलाही ती कल्पना आवडली आणि आम्ही दोघी कामाला लागलो. 15 दिवसांचाच अवधी होता आणि तेवढ्या वेळात तो खटाटोप आवरावयाचा म्हणजे दुसरी कामं अजिबात बाजूला ठेवण्यावाचून गत्यंतर नव्हतं. आणि म्हणूनच मामलेदारीणबाईंनी यावेळी मागवलेले लोकरांचे 2 स्वेटर करून द्यायला होणार नाही असं आम्हाला सांगावं लागलं. दुसरं कसलं कारण सांगितलं असतं तरी त्यांना काही वाटलं नसतं, पण सराफीनबाईंच्या हलव्यापुढं आम्हाला त्यांच्या मागणीची मातब्बरी वाटली नाही असा त्यांनी आपला समज करून घेतला. सराफ हे पैशानं सावकार असले तरी आपण मामलेदार म्हणजे अधिकारानं सरकार आहो असा त्यांचा तोरा. या आपल्या मोठेपणाचा अपमान आमच्यासारख्या मोलमजुरी करणाऱ्या बायांनी करावा याची तर त्यांना चीड आलीच, पण ज्यांच्या जोरावर आम्ही हा मस्तवालपणा केला त्या सराफीनबाईबद्दलही त्या मनातून जळफळू लागल्या. त्यांची ही चीड आणि जळजळ एकदम उमगली नाही, पण वेळ येताच त्यांनी आम्हाला हात दाखवला. त्यात त्यांचेच दात पडले ही गोष्ट वेगळी. मामलेदारीणबाईचा आमच्यावरला रोष भडकायला आणखी एक निमित्त झालं. हलव्यांच्या प्रदर्शनात शेकडो जणींनी आपले जिन्नस ठेवले होते आणि परीक्षक मंडळात मामलेदारीणबाईही होत्या. त्यांच्यापुढं नेहमी गोंडा घोळणाऱ्या फडणीशीनबाईंनीही आपला हलवा प्रदर्शनात मांडला होता. त्यांचा नंबर लावून त्यांच्या तोंडपुजेपणाचं चीज करावं ही मामलेदारीणबाईंची इच्छा. त्याचप्रमाणे आमच्या जिन्सांना रद्दी ठरवायचं हीही त्यांची धडपड. आमच्या वस्तूत विशेष असं काही नाही, त्यात नुसता खटाटोप आहे, कौशल्य नाही असे शेरे त्यांनी देऊन पाहिले, पण बाकीच्या परीक्षकांनी त्याला मान तुकवली नाही. तेव्हा त्यांनी दुसरी सबब पुढे केली, ती म्हणजे हे प्रदर्शन संसारी बायकांच्या हस्तकौशल्याला उत्तेजन देण्यासाठी आहे, मोलानं काम करणाऱ्या धंदेबायकांसाठी नाही. म्हणून आमच्या वस्तू बऱ्या असल्या तरी त्यांना वाटलं तर नुसतं प्रशंसापत्र द्यावं, पण बक्षीस फडणीशीन आणि नाडकर्णीबाईंना द्यावं असं त्यांनी सांगितलं. पण परीक्षक मंडळानं त्यांचं हे मतही धुडकावलं आणि पहिलं बक्षीस आम्हाला, दुसरं जाधवीनबाईंना व तिसरं मणिबेन शहांना दिलं. आमचा विजय झाला. मामलेदारीणबाईंचा पाडाव झाला. पण या पाडावामुळे दुखावलेल्या मामलेदारीणबाईंनी संधी साधून आम्हाला डंख मारलाच. असल्या गोष्टी कोण कशाला मनात ठेवतंय, ज्या वेळचं त्या वेळेपुरतं अशी आमची भाबडी समजूत. आणि जेव्हा प्रांतसाहेबांना द्यायच्या पार्टीसाठी फराळाचं सामान करून देण्यासाठी आम्हाला त्यांचं बोलावणं आलं, तेव्हा तर आम्हाला वाटलं की मामलेदारीणबाईंचा आमच्यावर लोभ आहे. आम्ही दोघेही त्यांच्या बंगल्यावर गेलो आणि त्यांनी सांगितलेले 4 जिन्नस करून देऊन परत आलो. पण संध्याकाळी फिरून त्यांचा शिपाई बोलवायला आला. मी अक्काकडं गेले असल्यामुळे वारुताई एकटीच गेली. ती दिसताच मामलेदारीणबाईंचा तोफखाना सुरू झाला.
स्वयंपाकघराच्या फडताळातलं चांदीचं फुलपात्र चोरल्याचा आळ त्यांनी आमच्यावर घेतला होता आणि बऱ्या बोलानं आम्ही ते परत आणून दिलं नाही तर आम्हाला कोतवालीत गुदळण्याची धमकीही दिली त्यांनी. वारूताईनं परोपरीनं सांगितलं, पण मामलेदारीणबाईंनी आपलं म्हणणं सोडलं नाही. उलट आमच्यासारख्या पोटभरू भिकारड्या बायांची ही चोरटी लक्षणं त्यांच्या नित्याच्या अनुभवाचीच असल्याचा त्यांनी निर्वाळा दिला आणि वरून साळसूतपणा दाखवणाऱ्या आमच्यासारख्या बाया आतून पक्क्या बेरड असतात असा ताशेरा झाडला. आम्हाला तुमच्या फुलपात्राचं काही माहीत नाही, तुम्हाला काय करायचं असेल ते करून घ्या, असं सांगून वारूताई परत आली असली तरी मनातून ती इतकी घाबरली होती की मला पाहताच आता कसं करायचं हो ताई असं म्हणून मुसमुसून रडायला लागली. तिच्या तोंडून सर्व हकीकत ऐकल्यावर माझ्या मनात सुद्धा धस्स झालं. पण हातपाय गाळून बसल्यावर वारूताई अधिकच घाबरेल म्हणून मी उसनं अवसान आणून म्हटलं, एवढंच ना, अगं कर नाही त्याला डर कशाला, खोट्याच्या कपाळी आपोआप सोटा बसेल, काही काळजी करू नको तू. मी या म्हणी म्हणून मोकळी झाले तरी असल्या म्हणींच्या अगदी उलटही अनुभव जगात येतात हे मला दिसत होतं. पावलोपावली लबाडी करून मजेत राहिलेली माणसं मला दिसत होती आणि अगदी निरपराध माणसांनाही खोड्यात अडकण्याची पाळी आलेली मी पाहिली होती. म्हणून माझ्या मनात आलेल्या या तोहमतीची धास्ती जास्तच बळावायला लागली. या लफड्यातून सुटायचं कसं याचा मी विचार करू लागले. मामलेदारीणबाईंच्या फडताळात फुलपात्र होतंच कशावरून आणि असलं तरी ते आम्ही चोरलं असं त्या कसं सिद्ध करणार. त्यांनी धाक घातल्याप्रमाणे कोतवालीचे शिपाई येऊन आमच्या बिराड्याची त्यांनी झडती घेतली तरी त्यांना आमच्यापाशी काहीच नाही, ते फुलपात्र सापडणार कसं. अशा प्रकारानं मी माझी भीती दूर सारण्याचा प्रयत्न केला पण ती दूर मात्र जाईना. उलट आम्ही कपाटापाशी वावरत होतो अशी साक्ष द्यायला नाडकर्णीबाई आणि फडणीसबाई आहेतच. आमच्या घरी झडतीत चोरीचा जिन्नस सापडला नाही तरी तो कुठेतरी लपवून ठेवला असेल असा संशय त्यांना घेता येईलच. मग आता यातून पार पडायचं कसं. संकट जशी अवचित येतात तशी त्यातून सुटकाही अवचित होते असा प्रकार कधी होतो. तशी आताही झाली. मामलेदारीणबाईंची ही कारवाई अक्का बापूंना आणि बाळाभाऊंना सांगून यावर इलाज काय करायचा ते विचारून घ्यावं म्हणून मी बाहेर पडले. दिवे लागणी होऊन गेली होती. अंधार पडला होता. मागून पुढून कोण चाललं आहे हे नीटसं दिसत नव्हतं. माझ्या पुढं दोघे गृहस्थ बोलत चालले होते. माझ्या कानांवर त्यांचे शब्द पडले, काय कामत, कुठं चाललात लगबगीनं. नाडकर्ण्यांकडे चाललोय. आता रे कशासाठी, आणि नाडकर्णी आले का मुंबईहून. 8 दिवस अवकाश आहे त्यांना यायला. नाडकर्णी वहिनींचा जिन्नस पोचवायला चाललोय मी. कसला जिन्नस आणला आहे वहिनीकडून. हे जुळाचं दुखणं आहे आबा. वहिनीनं वरेरकराच्या मुलाला द्यायसाठी चांदीचं फुलपात्र आणलंय. आमच्या हिला त्यासाठी अगदी तसंच फुलपात्र हवंय म्हणून तो नमुना घेऊन गेलो होतो सराफांच्या दुकानी. नवं फुलपात्र आणून घरात ठेवलं आणि हे परत नेऊन देतोय वहिनींना. या संवादासरशी माझ्या मनात शंका चमकली. नाडकर्णीबाई आणि चांदीचं फुलपात्र यांचा आपल्यावर येऊ पाहणाऱ्या संकटाशी काहीतरी संबंध आहे असा मला संशय आला. माझ्या मनात एकदा एखादी गोष्ट आली की तिची कड कशी लावायची या वाचून माझ्या मनात विचारच येईन असा होतो. काय गुण आहे माझ्या मनाचा कुणास ठाऊक. आताही त्या बाईचं फुलपात्र पाहून आपल्या शंकेचं समाधान करून घ्यायचं असं माझ्या मनानं घेतलं. मी अक्कांच्या आणि बाळाभाऊंच्या घरची दिशा बदलून रेगेबाईंच्याकडं मोर्चा वळवला. रेग्यांचा आणि नाडकर्ण्यांचा शेजार आणि दाट परिचय असल्याचं माहीत होतं आणि रेगेबाईंची ओळख मलाही चांगली झालेली होती. त्यांना माझ्या मनातल्या संशयाचा वासही लागू न देता मी मुंजीच्या आहेराच्या गोष्टी सुरू केल्या आणि सहज विचारल्यासारखं विचारलं, तुम्हालाही आमंत्रण आलं असेल वरेरकरांचं. काय द्यायचं ठरवलं आहे मुलाला. ही मोठी अवघड गोष्ट होऊन बसली आहे गुजाताई. आपल्या शक्तीप्रमाणे काही जिन्नस द्यावा तर तो काही डोळ्यात भरण्यासारखा येत नाही. त्यापेक्षा 10 रुपयाची नोटच हातात ठेवणार आहे मी मुलाच्या. मग तुमच्या नाडकर्णीबाईंनी फुलपात्र आणवलंय म्हणे आज. तसलं आणावा की तुम्ही. पडतील फार तर ₹1-2 जास्त, पण रुपयापेक्षा जिन्नस बरा दिसायला. रेगेबाईंना माझा विचार पटला आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे त्यांनी पाहण्यासाठी फुलपात्र मागून आणायला आपल्या मुलीला पाठवलं. कुसुमनं आणलेलं फुलपात्र मीही हातात घेऊन खालून वरून पाहिलं आणि मला पाहिजे होतं ते त्यात मिळालं.
फुलपात्राच्या तळावर ASS अशी इंग्रजी अक्षरं ठोकलेली होती. मामलेदारांचं नाव आनंदराव शिवाजी आणि आडनाव सावईकर असं असल्याचं मला माहीत होतं आणि ही अक्षरं त्या नावांशी जुळत होती. आम्ही फराळाचं करत असताना नाडकर्णीबाई फडताळात वावरून गेल्याचं मला आठवलं आणि त्यांनी हा खेळ करून आमच्यावर बालन आणलं अशी माझी खात्री झाली. मग मी स्वस्थ बसले नाही. मी बापूंना जाऊन सर्व हकीकत सांगितली. बापूंना माझं म्हणणं पटलं आणि ते कोट टोपी चढवून म्हणाले, चल गुजाताई. कुठं जायचं? मी विचारलं. चल म्हणतोय तर चल, एवढंच त्यांनी उत्तर दिलं. मी मुकाट्यानं त्यांच्याबरोबर निघाले. बापू आणि मी फौजदारांच्या घरी गेलो. बापूंचं स्वागत फौजदारांनी अगत्यपूर्वक केलं. त्यावरून दोघांचा चांगला स्नेह असल्याचं दिसून आलं. का आला आहात बापू अशावेळी? फौजदारांनी विचारलं. चोर पकडून आणलाय तुमचे श्रम वाचवण्यासाठी, बापूंनी उत्तर दिलं आणि झालेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. तरी म्हटलं मामलेदारांच्या घरचं मला का बोलावणं आलंय? फौजदार म्हणाले. आणि या अधिकाऱ्यांच्या घरचा कारभार कसा गाफीलपणाचा असतो, त्यांच्या बायका स्वतःच्या आचरटपणानं गरीब माणसाच्या गळ्याला कशी तात लावतात, इत्यादी गोष्टी आपल्या पोलिशी शब्दात सांगितल्या आणि बापूंना आश्वासन दिलं. बापू, बाईंनी माझं काम सगळं करून टाकलंय. माझ्याकडं खरोखर हे प्रकरण आलंच तर आता मी पाहून घेईन. तुम्ही निर्धास्त राहा. आम्ही घरी आलो. माझ्या मनातली भीती जाऊन आता पुढं काय काय गंमत होते याबद्दलची उत्सुकता वाढली. दुसरे दिवशी फौजदार मामलेदाराकडे गेले. मामलेदारीणबाईंनी जितक्या भडकपणानं आमचा चोरटेपणा सांगता येईल तेवढा सांगितला. फौजदारांनी तो गंभीरपणानं ऐकून घेतला आणि तपास करतो असं आश्वासन देऊन त्यांचा निरोप घेतला. बरोबर 11 वाजता तुम्ही दोघी मामलेदारांच्या घरी या, असा त्यांचा आम्हाला निरोप आला. आम्ही बंगल्याच्या दारात यायला आणि सायकलवरून फौजदार यायला एकच गाठ पडली. आम्ही मिळूनच बंगल्यात गेलो. आम्हा तिघांना एकत्र आलेलं पाहून मामलेदारीणबाईंचा चेहरा हर्षानं फुलला. आम्हाला चोर म्हणून पकडून आणलं आहे अशी त्यांची समजूत. काय फौजदार साहेब, लागला का काही तपास? लागला तर मुद्देमाल सुद्धा मिळाला आहे, पण आरोपीवर केस भरायची की नाही हे राव साहेबांना विचारायला आलो आहे. आहेत ना साहेब घरी? आहेत की. आत्ता यायचं होईल जेवण उरकून. फौजदारांनी खिशातून फुलपात्र काढून मामलेदारीणबाईच्या हाती दिलं आणि विचारलं, आपलं चोरीला गेलेलं फुलपात्र हेच का ते पहा बरं. बाईंनी भांड खालून वरून निरखून पाहून म्हटलं, हेच, शंकाच नाही त्याबद्दल. शाब्बास आहे हो तुमची. कशा चोऱ्या पकडता तुम्ही? तुमचं तुम्हाला साधतं ते. पोलिसांच्या हुशारीबद्दल उगीच शंका घेतात लोक. पण अशी भांडी हजारो असतील जगात. हे भांड आपलंच आहे याला पुरावा काय? हत्तीच्या, एवढंच ना. अहो, भांड्यावर नाव आहे ना आमचं. पाहिलं नाहीत वाटतं. लोकांच्या भांड्यावर का घालू आम्ही आमचं नाव? आणि हे फुलपात्र आम्हाला केव्हा कुणाकडून मिळालं हे सुद्धा सांगते वाटलं तर. टिपरीचा तो चंदनमल पटेल आहे बघा, त्याचं कसलंसं काम झालं 2 महिन्यामागं. तेव्हा त्यानं चांदीचं ताट पेढे भरून इकडं नजर केलं आणि नुसतं ताट देऊ नये म्हणून तांब्या भांडही दिलं, दूध तूप भरून. तो तांब्यानी ताट सुद्धा आणून दाखवते तुम्हाला पाहिजे तर. बाईंना आपण भलतीच गोष्ट बोलतो आहो याचंही भान राहिलं नव्हतं. पण हात पुसत बाहेर आलेल्या मामलेदार साहेबांना सौभाग्यवतीचा तो आचरटपणा उमगला आणि तिला अधिक बोलू न देता ते म्हणाले, काय मिस्टर शेलार, तुम्ही इथं यावेळी कसे? मला वाटतं तुम्ही चंदनवाडीला गेला असाल. तिथं दरोडा पडला असा सकाळी रिपोर्ट आला आहे पाटलाचा. होय, माझ्याकडे ही वर्दी आली आहे गुन्ह्याची आणि मीही जाणारच आहे आता. जमादार पुढं गेलेत. हे हातचं काम पुरं करून जावं म्हणून मागं राहिलो आहे मी. आपल्या घरची चोरी म्हणजे खेड्यातल्या दरोड्यापेक्षा महत्वाची. आमच्या इथली चोरी? हे काय प्रकरण? रावसाहेबांनी आश्चर्यानं विचारलं. मामलेदारीणबाईंनी चोरी केव्हा कशाची झाली हे सांगून आमच्याकडं पाहून म्हटलं, मेलं घरात कुणाला पाऊल टाकू द्यायची सुद्धा सोय राहिली नाही आता. कुलप घालायची तरी किती आणि कुठं? हे पहा बाईसाहेब, आपण आपल्या नाडकर्णीबाईंना आणता का बोलावून? म्हणजे या भानगडीचा एका मिनिटात उलगडा होईल. जा रे राघू, घेऊन ये नाडकर्णीबाईंना. हो, फिर्यादीला साक्षीदार हवाच. बाईचा शिपाई रवाना झाला.
कशाला ही यातायात चालवली आहे? तुमचा जिन्नस तुम्हाला मिळाला, तुमचा अव्यवस्थितपणा अंगाशी आला नाही यातच आनंद माना. वाटेल तो पदार्थ वाटेल तिथं ठेवून दिला म्हणजे असं व्हायचंच. आता पुढे नका घोळ घालू. हे खटले निष्कारण वेळ खातात आणि आरोपी इतकाच फिर्यादीचा वेळ जातो साक्षीने पुरावे करताना. पण चोर सापडला असून त्याला तसंच सोडून द्यायचं? मामलेदारीणबाई आमच्याकडे कुत्सित दृष्टीनं पाहून म्हणाल्या. फौजदार साहेब हसले. मलाही हसू आलं, पण मी ते दाबलं. वारुताईला यातलं काही ठाऊक नव्हतं. आपल्या नशिबानं हे काय वाढून ठेवलं आहे अशी भीतीयुक्त अवस्थेत ती होती. वर मान करून पाहायचा धीर तिला होत नव्हता. मरण पुढं उभं राहिलं असतं तरी ती इतकी भेदरली असती की नाही कुणास ठाऊक. गरीब पण सालस माणूस बेअब्रूला मरणापेक्षा कसं भीतो हे वारुताईच्या त्यावेळच्या चेहऱ्यावरून चांगलं दिसून येत होतं. मामलेदारीणबाईंचं बोलावणं आल्यावर अर्ध्या जेवणावरून धावत येणाऱ्या नाडकर्णीबाई आता तरी विलंब कशाला लावतील? बाईसाहेबांचं बोलावणं म्हणजे त्यांचा ब्रह्मानंद. त्यापुढं नवऱ्याचं किंवा मुलाचं भानही त्यांना राहायचं नाही. ओघाला आलं म्हणून सांगते. टायफॉईड झालेल्या नवऱ्याला घरात तळमळत टाकून त्या मामलेदारीणबाईंना गांधील माशी चावली असं कळताच फुंकर घालायला धावून आल्या. ह्या त्यांच्या प्रेमळपणाचं कौतुक काल खुद्द मामलेदारीणबाईंनीच आमच्या पुढं केलं होतं. पण यावेळी नाडकर्णीबाई जितक्या उल्हासानं धावत आल्या तितक्या आम्हाला आणि फौजदारांना पाहून त्या घाबरल्यासारख्या दिसल्या. या नाडकर्णीबाई, तुमचीच वाट पाहतो आहोत आम्ही. बघितलंत ना नाडकर्णीबाई माणसांची खोटी लक्षणं? मेला विश्वास तरी कुणावर आणि कसा ठेवायचा? हे फौजदार साहेब हुशार म्हणून त्यांनी काढली चोरी बाहेर. हे माझं फुलपात्र तुम्ही पाहिलंच आहे. नि काल फडताळातून ते अवचित गडप झालं हे देखील तुम्हाला ठाऊक आहे. आता चोर आहे, मुद्देमाल आहे आणि साक्षीदारही आहे. बघून घ्या फौजदार साहेब तुमचं तुम्ही. पण मी नाडकर्णीबाईंची बोबडी वळली होती. तिला काय बोलायचं आणि कसं बोलायचं याचा उमग होत नव्हता. ती तसंच अडखळत बोलू लागली. तुमच्या पायाची शपथ बाईसाहेब, मी काही चोरायचं म्हणून नेलं नाही हे फुलपात्र. तुम्ही नेलं होतं हे? मामलेदारीणबाईंच्या चेहऱ्यावरील आश्चर्य आणि फजिती पाहून मला हसू आवरेना. आणि मी काल इतकी ओरडले तर एका अक्षरानं बोलला नाहीत तुम्ही आपण घेतलंय म्हणून फुलपात्र? आता मामलेदारीणबाईंच्या स्वरात रागाचीही छटा दिसू लागली. मला आता राहावेना. मी म्हटलं, आता तरी धडा घ्या मामलेदारीणबाई. घरातली मोलाची वस्तू आधी उघड्यावर टाकायची आणि ती नाहीशी झाल्यावर विचार न करता गरिबांवर चोरीचा आळ घालायचा. हे योग्य नव्हे. गरीब माणसं झाली तरी त्यांचं मन दरिद्री नसतं. मोलाची अब्रू असते त्यांच्याजवळ. पण तुमच्यासारखी माणसं त्या अब्रूवर उठतात. आमचं नशीब म्हणून आमचे धिंडवडे झाले नाहीत. तुम्ही आमचा गळा कापायला सुरी उगारली होती. पण देव तारणारा असल्यावर माणसाचं काही चालत नाही बाईसाहेब. तुमच्या जिन्सांची चोरी झाली ती बाहेरच्या पोटभरू माणसांनी केली नसून गळ्यात गळा घालणाऱ्या घरच्या माणसांनीच केली हे पाहून ठेवा. चोरीचा आळ कुळंबीन कामाठ्यावर घ्यायची चालच असते श्रीमंतांची. पण घरात राजरोस वावरणाऱ्या उंदीर घुशींची दादही नसते. मला आणखीही खूप बोलून घ्यावंसं वाटत होतं. माझ्या मनाचा संताप उडाला होता आणि त्यामुळं माझ्या तोंडून शब्दच निघेनासा झाला. मामलेदार साहेबांना सारा प्रकार उमगला. ते म्हणाले, बाई, कुणाच्याही चुकीमुळं का होईना, पण तुम्हाला त्रास झाला याबद्दल मी क्षमा मागतो तुमची. शेलार साहेब, या दोघी मैत्रिणींना टांगा करून त्यांच्या बिऱ्हाडी पोचवा. फुकट त्रास झाला बिचाऱ्यांना आमच्या मूर्खपणामुळं. आम्ही विजयी होऊन घरी परत आलो. पण आमचं समाधान एवढ्यावरच थांबायचं नव्हतं. संध्याकाळी सराफांचा माणूस 2 फुलपात्र घेऊन आमचा शोध करीत आला. आम्ही घरी नव्हतो. आमच्या विजयाची हकीकत अक्का बापूंना सांगायला त्यांच्या घरी गेलो होतो. आमच्या बोलण्याला भारी रंग चढला होता. मामलेदारीणबाईंची खाशी खोड मोडल्याबद्दल अक्कांना हर्ष झाला होता आणि तिच्या दुष्टपणाची चीडही आली होती. त्याचवेळी सराफाच्या माणसानं ती फुलपात्र आणून बापूंच्या पुढे ठेवली व म्हटलं, मामलेदार साहेबांच्या ऑर्डरीप्रमाणे यांच्यासाठी ही भांडी आणली आहेत. आम्हाला नको ती, त्यांची त्यांना द्या परत नेऊन. मी म्हणाले, पण त्यांना तरी आता यांचा काय उपयोग? भांड्यांवर तुम्हा दोघींची नावं घातली आहेत आणि भांड्यात त्यांची चिठ्ठी आहे ती पहा. सराफांचा माणूस म्हणाला. बापूंनी चिठ्ठी काढून वाचली. चिठ्ठीत मामलेदारांनी आपल्या बायकोची चूक कबूल केली होती आणि तिच्याबद्दल क्षमा मागून आम्हाला झालेल्या त्रासाबद्दल अल्पस्वल्प भरपाई म्हणून भेट पाठवली होती. आम्हाला चांदीच्या भांड्याचा लोभ वाटला म्हणून नव्हे,
तर मोठ्या माणसाचा शब्द झिडकारणं उचित नव्हे असं बापूंचं म्हणणं पडलं. म्हणून आम्ही ती भांडी ठेवून घेतली आणि मामलेदार साहेबांना पोहोचवण्यासाठी आभाराची चिठ्ठीही मी लिहून दिली. शर्यत जिंकणाऱ्याला म्हणे आताशा पेले मिळतात. तुम्ही सुद्धा ही शर्यत जिंकली गुजाताई, आणि ती सुद्धा मामलेदारींसारख्या पट्टीच्या भिडूचा पाडाव करून. अशा शर्यतीचे हे पेले काचेच्या कपाटात ठेवा लोकांना दाखवायला. अक्कांच्या या बोलण्यावर आम्ही सगळी पोटभर हसलो. बायकाच बायकांच्या दावेदारीने कशा होतात यांचा हा मासला सांगितला. याबरोबरच पुरुषी छळाचाही एक प्रकार सांगते. वारुताई यायच्या आधीची गोष्ट आहे. मी अक्कापासून निघून वेगळं बिऱ्हाड केल्यावर 5-6 महिन्यातच हा प्रकार घडला. कामाधंद्यांच्या निमित्तानं मला गावात फिरावं लागे आणि टवाळ लोकांची टीकाही माझ्या कानावर पडे, किंवा माझ्या कानावर पडावी या हेतूनं वात्रट मंडळी आपली मुक्ताफळं उच्चारित असत. गावात कोणी नवं माणूस आलं की त्याची टिंगल करायची हा पुष्कळांचा स्वभावच बनून गेलेला असतो. अशा टिंगलखोर माणसाचा निषेध करण्याऐवजी त्याला गमत्या किंवा विनोदी असं म्हणून गावकरी त्याला प्रोत्साहन देतात. अशा शेफारलेल्या टवाळ्यांच्या तावडीतून मी तरी कशी सुटेन? माझा काळा वर्ण, कुरूपचर्या इत्यादींच्या निमित्तानं आवस, इजाट अशा पदव्या टवाळ कंपूनं मला बहाल केल्या होत्या आणि मला सडकेवर पाहून न दिसल्याचा बहाणा करीत ते जवळच्या माणसाला म्हणत, उद्या पौर्णिमा तर आजच आवस कशी रे आली? किंवा अलीकडं गावात इजाटं फार फिरतात नाही रे? हे बाण मलाच मारले आहेत हे मी ओळखत असे, पण मला त्याबद्दल राग आला तरी एक प्रकारचा आनंदही वाटत असे. कारण माझ्या कुरूपपणामुळं पुरुषी नजरेत माझ्याविषयी तिटकारा निर्माण होतो आहे, त्यात माझा सुरक्षितपणा आहे असं समाधान मला वाटत होतं. पण त्या बाजूंनीही मी सुरक्षित नाही असा मला अनुभव आला. माझ्या प्रपंच वस्तू संग्रहातून वेगवेगळे पदार्थ नेण्यासाठी पुष्कळ माणसं माझ्याकडे येत. बहुतेक बायकाच येत किंवा मुलामुलींना पाठवून हवा असलेला पदार्थ मागून नेत. मात्र पेन्शन घेऊन हरिहरी म्हणत बसलेले आप्पा बोळके स्वतः येत. दर 2 दिवसांनी कधी पापड तर कधी मेतकूट मागायला ते येत आणि जिन्नस घेतल्यावर उठून जाण्याऐवजी घटका अर्धी घटका इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलत बसत. आशा विश्वासला खाऊ खेळणंही कधी कधी आणून देत. म्हातारा प्रेमळ आहे असं मला वाटलं आणि तो भाबड्या स्वभावाचाही आहे अशी माझी समजूत झाली. आपली बायको अशक्त आहे आणि तिला असले पदार्थ घरच्या घरी बनवायला होत नाही व कधी काळी बनवले तरी त्यात माझ्या इतका स्वादिष्टपणा येत नाही असे ते म्हणत. माझ्या सुगरणपणाची ही प्रशंसा आम्हाला गोड वाटायची आणि अशा अनेक कारणांनी आप्पा मला भले गृहस्थ वाटले. ते आपल्याबद्दल इतकं अगत्य दाखवतात तसंच अगत्य आपणही त्यांना दाखवावं असं मला वाटू लागलं आणि एखादे वेळी मी त्यांना चहाही देऊ लागले. माझ्या या अगत्यशीलतेमुळं आप्पांची माझ्या घरी रोज खेप होऊ लागली. माझ्या घरी रोज यायला सापडेल असा दुसरा एक उपाय आप्पांनी योजला. मी तयार करीत असे त्या जिन्नसासाठी लागणारा माल मसाला मला स्वतःला बाजारातून आणावा लागे. आप्पांनी हे बाजाराचं काम करण्याची सिद्धता दाखवली. त्यांनी खरीदलेले जिन्नस उत्तम प्रकारचे असत एवढंच नव्हे तर पैशानं स्वस्तही असत. त्यामुळं आप्पांची ही मदत मला मोलाची वाटली. बाप मुलीसाठी खपतो तसंच आप्पा आपल्यासाठी खपतात असं वाटून असा आस्थेवाईक सहाय्य करता मला दिल्याबद्दल मी देवाचे आभार मानू लागले. पण प्रेमळपणाचा पिसारा उभारून माझ्या भोवती नाचणारा हा मोर नसून डोमकावळा आहे असा हळूहळू मला संशय येऊ लागला आणि मी दचकले. त्यांच्या शब्दात भलतीच भावना सूचित होऊ लागली. त्यांच्या येण्या जाण्यात आणि घरात वावरण्यात लगट भासू लागली. अहो वरून अगपर्यंत सलगीही त्यांच्या बोलण्यात आली. त्यांना दटावावं, फार काय माझ्या घरी येत जाऊ नका अशी ताकीद देऊन मोकळं व्हावं असं मला वाटलं. पण त्याच वेळी पुढच्या मरणाची भीतीही मला वाटली. म्हाताऱ्याला दुखावलं तर तो आपल्याबद्दल भलभलत्या कंड्या पिकविल. त्याच्या म्हातारपणामुळं आणि देवभोळेपणामुळं त्यानं गावात भलेपणा मिळवला आहे आणि त्यानं काही सांगितलं तरी लोकांना त्याचंच म्हणणं खरं वाटून आपल्याबद्दलचं लोकमत कलुषित होईल. आपण तरुण आहो आणि कुरूप असल्यामुळं आपल्याकडं पुरुष पाहत नाहीत, त्यामुळं माझ्या वासना वखवकलेल्या असणार आणि त्यांच्या आहारी जाऊन आपणच म्हाताऱ्या का होईना पण आप्पासारख्या देव माणसावर बलात्कार केला असणार असं लोक म्हणू लागले तर काय घ्या. या चिमट्यातून युक्तीनंच निसटलं पाहिजे हे मी ओळखलं आणि अशी युक्ती शोधू लागले. हत्ती पकडायला फसवे खड्डे करावे लागतात.
खड्ड्याचं तोंड मोहक हिरवळीनं झाकायचं आणि त्या हिरवळीच्या लोभानं आलेल्या गजराजांना खड्ड्यात घालायचं. हेच तंत्र आप्पांवर करायला पाहिजे असं मला समजून चुकलं. बायकोच्या जातीला आज तरी पुरुष हत्तीसारखाच प्रबळ आणि जीवघेऊ प्राणी आहे आणि त्याला अशाच उपायानं जखडबंद करण्यावाचून गत्यंतर नाही. यात कपट करावं लागलं तरी स्वतःच्या सुरक्षितपणासाठीच कपट करावं लागणार आहे. निरुपद्रवी माणसाला कपटानं गोत्यात घालणं पाप असलं तरी उपद्रवी माणसाशी कपट करण्यात गैर काहीच नाही. विंचू डसायला आल्यावर अहिंसा व्रत पाळणं आत्मघातकीच ठरतं. माझ्या मनाला धीर आला या विचारानं आणि मी माझ्या उद्योगाला लागले.